हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचनमध्ये। तर आज करतोय मस्त अशी खव्याची बर्फी। यासाठी अर्धा किलो जवळ खवा मेल्ट करून घ्यायचा आहे छान, एक 8 ते 10 मिनिटं फुल मेल्ट होतोपर्यंत। तसा तो ह्या फॉर्ममध्ये येतो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर एक 6 ते 7 मिनिटं खवा छान परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा एक असा गोल गोळा बनत नाही तोपर्यंत। आणि मग त्याच्यानंतर टाकायची अर्धी वाटी साखर, पिठी साखर। साखर बारीक करून टाकली तरी चालेल, पिठी साखर अवेलेबल असते तर पिठी साखर टाकायची। तर आता आपण एक 2 मिनिटं हे अजून परतून घेऊया। इथला पूर्ण मॉइश्चर खव्यातलं निघून गेले आणि याच्यानंतर खवा करायचा आहे थंड। थंड केल्यानंतर मग आपण साखर ॲड करणार आहोत। असा गोळा बनला खव्याचा की समजायचं की खवा छान झालेला आहे, खूप पण ओव्हर कुक करायचा नाही आहे। आता याच्यानंतर काय करायचं आहे, हात पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत एकीकडे पिठी साखर आपण बनवूयात। विलायची हवी असेल तर विलायची टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल। अगदी साधी सिंपल खूप मस्त अशी ही बर्फी रेडी होते। चला तर मग आता घेऊयात खवा थंड करून आणि एकीकडे पिठी साखर बनवू। त्याचा एक टीन घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तूप लावून घेतले। जे ड्रायफ्रूट हवेत खिसून थोडेसे इथे खालीच टाकायचे आणि मग त्याच्यावरती आपण बर्फी सेट करणार आहोत। तर ती तयारी मी करून घेते, तोपर्यंत आपला खवा थंड होतो। थंड झालंय, याच्यानंतर जवळजवळ अर्धा वाटी पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून। व्यवस्थित सेट करू। अशा प्रकारे आपण केलेली आहे। 20 मिनिटं रेफ्रिजरेट करायची सेट होण्यासाठी, किंवा ॲज इट इज रूम टेम्परेचरला ठेवली तरी चालेल। जर मिश्रण पातळ झालं तर त्याच्यामध्ये बेसन पीठ किंवा रवा किंवा दोन्ही गोष्टी भाजून टाकल्या तरी चालतील। आणि जर व्यवस्थित झालं तर कोणतीच गोष्ट भाजून किंवा ॲड करायची गरज नाही आहे। तर 20 मिनिटं आपण हे रेफ्रिजरेट करणार आहे। घाई असेल तर मस्ट रेफ्रिजरेट करायचे। तर आपण घेऊयात रेफ्रिजरेट करून आणि मग काढूया त्याच्या मस्त अशा वड्या। तशा सेट झालेल्या एक 10 ते 15 मिनिटामध्ये आणि मस्त अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत, खूप मस्त आणि सुंदर। एकदा जरूर आपली ही रेसिपी ट्राय करा, सांगा कशी होतीये। ओके फ्रेंड्स, बाय बाय।